नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक पेड माँ के नाम यामध्ये फॉर्म कसा भरावा, फोटो अपलोड कसे करावे आणि व्हिडिओ अपलोड कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, व्हिडिओला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शिक्षक बंधूपर्यंत शेअर करा. चला तर आपण स्टार्ट करूया. बघा, तुम्ही क्रोम ब्राउझरवर जा. क्रोम ब्राउझर गेल्यानंतर इथे तुम्ही साईट टाका, इको क्लब ही साईट दिसते ती टाका. त्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. उजव्या बाजूला लॉग इन करा. स्कूल लॉग इनवर तुम्ही क्लिक करा. स्कूल लॉग इनवर क्लिक केल्यानंतर युडॅश कोड टाकायला येईल. तो युडॅश कोड तुम्ही टाकून घ्या. मी टाकून घेतोय. आणि कंटिन्यूवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड टाकायला येईल आणि कॅप्चर कोड टाकायला येईल. तुम्ही टाकून घ्या. मी टाकून घेतलेला आहे आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन सक्सेसफुल होणार आहे. त्यानंतर तुम्ही डाव्या बाजूला 3 डॉट दिसतात, तिथे तुम्ही क्लिक करा. असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर खालती बघा क्रिएट इव्हेंट, इथे क्लिक करा. तुमचा इव्हेंट जो तुम्ही इथे क्रिएट केलेला आहे तो येईल. बघा, मी केलेला आहे एक पेड माँ के नाम. त्यानंतर डिस्क्रिप्शन आहे, ते तुम्हाला 50 शब्दापर्यंत टाकायचं आहे. पुढे बघा मिशन लाईफ थीम. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे की इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहेत. तर इथे तुम्ही ॲडॉप्ट हेल्दी लाईफस्टाईल हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर मिशन लाईफ सबस थीम्स इथे तुम्हाला निवडायला येणार आहे. इथे तुम्ही प्लॅन्टेशन ड्राईव्ह हे निवडू शकता. चला, मी आता हे निवडलेलं आहे. पुढे बघा मेड ऑफ इम्प्लिमेशन. आता तुम्ही कशा प्रकारे केलं, डिजिटल केलं की फिजिकली, तर फिजिकली तुम्ही निवडा. पुढे बघा टाईप ऑफ इव्हेंट. आता इव्हेंट कशा प्रकारे आपण केलेलं आहे, तर ॲक्शन आणि अवेअरनेस म्हणजे दोन्ही प्रकारे आपण केलेलं आहे. तर ते आपण निवडायचं आहे. नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे किती इव्हेंट आपण केलेले आहेत, तर 1. चला निवडून घ्या. तिथे 1 नंबर टाकून घ्या. मी टाकलेला आहे. त्यानंतर खालती बघा तारीख, डेट आणि टायमिंग तो टाकायचा आहे. ज्या तारखेला इव्हेंट घेतला असेल तो मी टाकून घेतलेले आहे. पुढे बघा स्टेट ॲटोमॅटिकली येणार आहे, डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिकली येणार आहे. त्याच्यानंतर सिटी. आता सिटी बघा, सिटी तुम्ही आपल्या तालुक्याचं नाव टाकलं तरी चालेल. मी टाकलेलं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा मी करून घेतलेलं आहे. इव्हेंट रजिस्टर्ड सक्सेसफुल. आता इव्हेंट रजिस्टर्ड सक्सेसफुल झालेलं आहे. पुढे बघा पुन्हा डॅशबोर्ड आलेला आहे. आता बघा इकडे इव्हेंट मॅनेजमेंट इथे जायचं आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट इव्हेंट. आता जे जे इव्हेंट तुम्ही तिथे क्रिएट केले तिथे येतील. एक इव्हेंट सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर सिलेक्ट इव्हेंट याच्यावर क्लिक करा. त्यानंतर बघा जो इव्हेंट तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती खाली आलेली आहे. बघा ज्याप्रमाणे आपण आधी माहिती भरलेली संपूर्ण आलेली आहे. आता खालती बघा डज दिस इव्हेंट इन्क्लूड अ टेक्नॉलॉजिकल इंटरनेशन. तर इथे तुम्ही नो करायचं आहे. इथे नो करायचं आहे. त्यानंतर बघा हॅव ऑल पार्टिसिपेट अटेंडिंग इव्हेंट टेकन द प्लेज म्हणजे विद्यार्थ्यांनी शपथ घेतलेली आहे. यस, इथे यस करायचं आहे. नंतर बघा नंबर ऑफ पार्टिसिपेट म्हणजे 3 ते 8 वयोगटातली मुलं किती होती, 8 ते 11 वयोगटातली मुलं किती होती, त्यानंतर 11 to 14 वयोगटातली किती. तर ही मुलांची संख्या इकडे टाकून घ्यायची आहे. ती मी टाकून घेतो.
तुम्ही जेवढे पार्टिसिपेट असतील ते तुम्ही टाकायचे आहेत. बघा ज्या ज्या नावासमोर स्टार दाखवलेला आहे याचा अर्थ ते आपल्याला भरायचंच आहे. मी मुलं टाकलेली आहेत 14 to 18 वयोगटातली मुलं. माझ्याकडे किती होती 2 ती टाकलेली आहे. 18+ मधली माझ्याकडे होते 2 आणि खालती स्टेट आलेलं आहे. हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे. खालती ॲटोमॅटिकली स्टेट आलेलं आहे. पुढे बघा डिस्ट्रिक्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नाही सिलेक्ट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर सिटी आधी आपण भरलेले होते ते आलेले आहे. आणि खालती बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जिओ टॅगिंग फोटो मॅक्झिमम 5. तर इथे बघा इथे तुम्हाला जिओ टॅगिंग फोटो टाकायचे आहेत. तुम्ही चूज फाईलमध्ये जाऊन जे तुम्ही फोटो घेतले असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. मिनिमम 5. त्यानंतर बघा खालती बघा व्हिडिओ मॅक्झिमम 3 व्हिडिओ टाकायचे 5 MB पर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही ही फॉर्म भरू शकता आणि व्हिडिओ आणि फोटो अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.